पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 60 वर वारुळवाडी हद्दीमध्ये कलासागर मंगल कार्यालयाच्या विरुद्ध दिशेला दिनांक 11च्या पहाटे अज्ञात थंडीपासून शेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकानं शेकोटी तशीच ठेवल्यामुळे त्यानंतर 3 ते 4 तासानं सुमारे 10 वाजेच्या सुमारास त्या कचऱ्यानं पेट घेतला व मोठी आग लागल्याची घटना घडली। ही घटना दक्ष पत्रकार अयूब शेख यांनी तात्काळ वन खात्याला व पोलीस पाटील प्रशांत भुजबळ व नारायणगाव पोलीस स्टेशनला तसेच कलासागर मंगल कार्यालयाचे संचालक अरुण शेठ भुजबळ यांना व पर्यावरण प्रेमी आदिल शेख यांना कळवली। त्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अमोल मिडगुले यांनी व अरुण भुजबळ पत्रकार अयूब शेख व सांगली येथील नारायणगावच्या दिशेने जाणारा एक पिकअप चालक सूरज बोरकर इत्यादींनी आग बादलीनं पाणी ओतून आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आग आटोक्यात येत नाही व मोठमोठी जी 100 वर्षापूर्वीची वडाची झाडे आहेत ते जळण्याचा धोका होता। म्हणून नारायणगावचे उपसरपंच बाबूभाई पाटे यांना फोन करून अग्निशमक यंत्रणा बोलवण्यात आली। सुशांत भुजबळ यांनी नागेश भाऊ पाटे यांना फोन केल्यानंतर त्वरित योगेश बापू पाटे व त्यांचे सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर आग ही आटोक्यात आणली। योगेश बाबू यांच्या समवेत त्यांचे मित्र योगेश तोडकरी तसेच आरिफभाई अत्तार व इतर मान्यवर मंडळी मदतीसाठी धावून आले। सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आग आटोक्यात आणण्यात आली। सदर अग्निशमक यंत्रणा त्वरित उपलब्ध झाल्यामुळे मोठमोठी जी 100 वर्षापूर्वीची वडाची झाडं आहेत तो जळण्याचा धोका होता टळला आहे। चला तर आपण पाहणार आहोत नेमकं आग आटोक्यात आणण्याचं कार्य कशा प्रकारे करण्यात आलं आहे। तेज तुफान न्यूज साठी मुख्य संपादक अयूब शेख, वारुळवाडी, जुन्नर, पुणे। कचरा होता तो कचरा पेटून दिसतोय आणि झाडाला आग लागली। सरपंच साहेब, प्राथमिक माहिती अशी मिळाली, ज्यावेळेस आग लागण्याची घटना आम्ही बघितली त्या ठिकाणी 2 माणसं बसली होती। सकाळी पहाटेच्या वेळेस असे काही लोक सांगतात त्या लोकांनी शेकण्याच्या बहाण्याने जो कचरा जाळला होता तो नंतर पेट घेतला त्या कचऱ्याने आणि तो पेट घेतल्याचा आमच्या आणि अरुण भुजबळ यांच्या निदर्शनास आलं होतं। तात्काळ आम्ही सुशांत पाटलांना कळवलं, भुजबळ पाटलांना, त्यानंतर वन खात्याला कळवलं। या ठिकाणी त्यांनी तुम्हाला पण कळवलं। आपण जी अग्निशमन यंत्रणा इथं जी आपलं उपलब्ध ठेवली नारायणगावमध्ये याचा निश्चितच चांगला फायदा होतो। मागच्या वर्षी पण दीपावलीच्या वेळेस एक दुकानाला आग लागली होती, त्यावेळेस पण तुमच्या माध्यमातून ती आग विझवण्यात आली होती। काय सांगाल, ही अग्निशामक यंत्रणा तुमची 24 तास तत्पर असते, त्याबद्दल काय सांगाल? नाही, खरं तर अग्निशमन यंत्रणेचं काम असतं आणि त्या माध्यमातून आज हे जसे कोल्हे साहेब म्हटले असतील की कुणी पेटवलं असेल किंवा पेटलं असेल, आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे, एवढी मोठी 100 वर्षाची झाडं आहे, आपण त्याची निगा राखली पाहिजे। कारण एक झाड एवढं मोठं करायला जर 100 वर्ष गेली असतील तर त्या माध्यमातून खरं तर ही आपली संपत्ती आहे। आणि खरोखर नागरिकांना सगळ्यांना विनंती, आता आपण पाहत असाल की आपण हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक झाडं लावली, काही लोक जाणीवपूर्वक त्या झाडांना काही औषध ओततात, काही तोडायचा प्रयत्न करतात, ती छाटली घासली थोडा त्रास असेल, लाईटला त्रास होत असेल तर निश्चित स्वरूपात ते थांबलं पाहिजे। परंतु जर असं नसेल तर मग मात्र नागरिकांनी सुद्धा विनंती आहे नागरिकांना की आपण काळजी घेतली पाहिजे। आजची घटना दुर्दैवी आहे, परंतु यंत्रणा आपल्याकडे आपण तेवढ्यासाठी सज्ज केली आहे। नारायणगावचा विस्तार, वारुळवाडीचा विस्तार मोठा होत चालला आणि त्या माध्यमातून खरं तर नगरपालिका होईल त्यावेळेस आपल्याला अग्निशामक घ्यायची एक 50-55-60 लाखाच्या पुढं आपली ती गाडी जाते आणि त्या माध्यमातून आपण आता आपली ही तात्पुरती सोय केलेली आहे की जेणेकरून आपल्याला ही यंत्रणेचा ताबडतोब उपयोग व्हावा। खरं तर आपण पाहिलं जसं आपण सांगितलं की मागच्या दुकानांनाही काही ऊसालाही आग लागल्या होत्या, ऊसाच्या वेळेसही आपली अग्निशामक यंत्रणेचा उपयोग झाला आणि त्या माध्यमातून खरं तर अनेक आता हे बाळासाहेब पाटे विरोबा परिवाराने दिल्ली ही आपल्याला अग्निशामक यंत्रणा ते आपल्याला विरोबा परिवाराने दिली, त्यांच्या 75च्या निमित्ताने आपल्याला ते ग्रामपंचायतीला दिलं होतं आणि गाडी आपली ग्रामपंचायतची आहे आणि त्या माध्यमातून अनेक सेवाभावी संस्था काम करतात आणि खरोखर त्यांना मनापासूनचे धन्यवाद आहे। कारण हे अशाच सेवाभावी संस्था आता जी आपली स्वर्गरथ आहे तो आपल्या डोळे फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे। अशा अनेक संस्था नारायणगावमध्ये काम करतात जे आपल्या सर्वसामान्यांच्या निगडीसाठी आपल्याला खरं तर उपयुक्त होतात। मनापासून त्यांचे अभिनंदन आणि ज्यांनी सुशांत भुजबळ असतील, तुम्ही असाल, पत्रकार मंडळी असाल, आमच्या अरुण भुजबळ असतील, त्यांनी जी तत्परता दाखवली मी त्यांच्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त। येणाऱ्या दिवसामध्ये दीपावलीचा सण आहे, फटाकड्याचे स्टॉल लागलेले आहेत, अशा ठिकाणी आपण काही त्या लोकांना अलर्ट काही सूचना देणार आहात का? आपण तिथं पाहणी करणार आहात का? मला आठवत असेल आपण एक 8-10 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला होता की आपण सगळेच्या सगळे स्टॉल एका ठिकाणी आणि वस्तीपासून लांब असावं आणि त्या माध्यमातून आपण त्या
जवळजवळ 8 वर्ष 10 वर्ष झाली असते आपण त्या माध्यमातून एका मैदानामध्ये जो स्टॉल ठेवतो आणि सगळ्यांना कालच मिटिंग घेतली होती खरं या सगळ्यांची की आपण सगळ्यांनी येऊन तो एकतर नियमाचं पालन केलं पाहिजे, परवानगी काढून घेतली पाहिजे आणि बिगर परवाने मी पोलिसांना सुद्धा सांगितलं की बिगर परवाने जे असतील त्या दुकानांवर तुम्ही कारवाई करा. कारण आम्हाला यांचं प्रांत साहेबांचं सुद्धा पत्र आहे की तुम्ही कोणत्याही जिथं लोकवस्ती आहे किंवा दुकानदारी रहदारी आहे तिथं तुम्ही NOC देऊ नका आणि आम्ही त्या सूचनांचं निश्चित स्वरूपात पालन करू. सुशांत पाटील भुजबळ जे आहेत वारवाडीचे पोलीस पाटील हे नेहमी अलर्ट असतात अशा प्रकारच्या घटना झाल्या की तात्काळ ते पोहोचतात. मी मागाशीच म्हटलं ना की सुशांत पाटलांचं निश्चित स्वरूपात अभिनंदन आहे की ज्याने अशा तत्परतेने त्यांनी येऊन आपल्याला फोन करून आणि गाडी आपली पण तयार असती आणि त्या माध्यमातून आमची शिद्दत आहे ते कधी 24 तास बघा आमचा माणूस उपलब्ध आहे म्हणजे आहे आणि त्या माध्यमातून खरं तर आजचा हा मोठा विषय होणारा अनर्थ निश्चित स्वरूपात कारण 100 वर्षाचं झाड तयार करायला पुढची 100 वर्ष लागतात. तिथं हॉटेल कलासागर समोर आहे ना तिथं अरुण भाऊ भुजबळ यांचं दुकानासमोर एक वडाचं झाड आहे. अशी या ठिकाणी प्राथमिक माहिती आयुबभाई शेख ते स्तूपाने एक्सप्रेसवाले यांनी माहिती दिली की या ठिकाणी वडाच्या झाडाला कुणीतरी अज्ञात इसमांनी आग लावली. ते अरुण भाऊ भुजबळ नारायणगाव पोलीस यांचे समतार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साबळे साहेब ठाणे अंमलदार आणि अमोल मिडगुले साहेब या ठिकाणी घटनास्थळी मी भुजबळ पोलीस पाटील रेस्क्यू टीम सदस्य आदित्य डेरे आम्ही या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळी पोहोचायच्या अगोदर आयुबभाई शेख मिडगुले साहेब अरुण भाऊ भुजबळ व आम्ही सर्वांनी या ठिकाणी बादल्यांनी पाणी मारलं ही आग आटोक्यात आणली आणि साधारण 70 वर्षापूर्वीचं जुनं झाड आहे. हे सकाळी अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी आजूबाजूचे नागरिक देत आहेत की काही लोक वॉकिंग काही लोक थंडीच्या वाजायला लागले असता तिथे सकाळी पाला पातोळा पेटायला पहाटेच्या वेळी 4 वाजता शेकत होती लोक. ते शेकून झाल्यानंतर ते निघून गेली पण ते गाड्यांच्या येता जाता जी हवेने ती आग हवा ते विस्तू पेटला नंतर वडाच झाडाला थोडीशी आग लागली. अजूनही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी थोडी अजून आग धुपत आहे आणि नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने जो फायर ब्रिगेड छोटा पंप आहे आपण तो या ठिकाणी मागवला आहे. ते आता 2 मिनिटात या ठिकाणी येत आहे. तो राहिलेली आग हे स्थानिक नागरिक पोलीस स्टेशनचे काही पोलीस आणि आम्ही या ठिकाणी सर्व नागरिक आता ही आग विझवणार आहोत. RTI कार्यकर्ते आदिल शेख यांनी पण तुम्हाला फोन केला होता. RTI कार्यकर्ते वारवाडीचे आदिलभाई शेख यांनी पण मला फोनद्वारे माहिती दिली की पाटील त्या ठिकाणी वडात झाड पेटले तुम्ही त्या ठिकाणी जाऊन माहिती घ्या. आम्ही लगेचच वन विभागाची रेस्क्यू टीम त्यांनी आम्हाला वाहन उपलब्ध करून दिलं वन विभागाने आणि लगेचच ते साहेबांना बिबट्याचा प्रश्न असल्यामुळे त्या ठिकाणी तिकडे गेलेत. ते म्हणले मी पण तो बिबट्याचा प्रश्न झाल्यानंतर या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी पोलीस स्टेशनचे अमोल मिडगुले हे आम्हाला मदत करत होते प्रत्यक्ष स्वतः वर चढून पाणी मारत होते. इतकं सुंदर कार्य त्यांनी केलं त्याबद्दल काय सांगाल. नारायणगाव पोलीस स्टेशनचं अतिशय चांगलं काम या ठिकाणी आम्हाला नेहमीच मदत होती. कोणती वेळ काळ ते कधीच पाहत नाही. आम्हाला फोन केल्या मागं पण CNG व बायपासची CNGची गाडी लिकेज झाली याच्यावेळी हेच साहेबांनी मोठं धाडसाने आम्हाला म्हणजे पाटील आपण बंद करूया सगळे त्यांनी आम्हाला वेळोवेळी चांगलं मदत होती नारायणगाव पोलीस स्टेशनची. अरुण भुजबळांचे हॅलो तुमची जागा आहे काय प्रकार झाला. नमस्कार. माझा विषय असा झाला मी माझा कामगार आणि मी इथं आलो मी मुरुम इथं पांगवत होतो तर इथं बघितलं जरा आग लागल्यासारखं वाटलं. मग मी आपलं इथं येऊन पाहिलं तर बरंच वर आग लागली. मग काही मी लगेच पाईप वगैरे घेतला पाईपानी पाणी बिणी मारलं तेवढ्यात पोलीस पाटील आलेत हे साहेब आलेत तुम्ही आले त्याच्यामुळे मी आता आग विझवायचा प्रयत्न करत होतो.